साहित्यातून ज्यांनी उंचावली अपेक्षितांची मान, साहित्यातून ज्यांनी उंचावली अपेक्षितांची मान, त्या अण्णाभाऊ साठ्यांनी, त्या अण्णाभाऊ भाऊंनी मिळवला रशियात ही सन्मान, त्या अण्णाभाऊंनी मिळवला रशियात ही सन्मान. स्वराज्याचा दिला नारा जागा झाला देश सारा, स्वराज्याचा दिला नारा जागा झाला देश सारा, लोकमान्य टिळकांच्या विचारांनी उजळला भारत सारा, लोकमान्य टिळकांच्या विचारांनी उजळला भारत सारा. शिवरायांच्या पावन चरणी नमोनी आपुला माथा, शब्दांमधून ही आरंभू या सोहळ्याची ही गाथा. प्रतिमा पूजन सोहळ्याचा आरंभ आहे, तिमिरातून तेजाकडील प्रकाशाचा प्रारंभ आहे. मी मंचावरील उपस्थित मान्यवरांना विनंती करते की त्यांनी प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करावा. मुख्याध्यापकांना विनंती करते की प्रतिमाचे पूजन करावे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सन्माननीय श्री सुपरवायझर बी. पाटील सर यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. आताच माझ्या मैत्रिणीने जी सूचना मांडली त्या सर्वांकडून अनुमोदन देते. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचे, कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच या कार्यक्रमाचे आनंद घेण्यासाठी समोर उपस्थित असलेले सर्व माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी शब्दसंबंधांनी सर्वांचा सहर्ष स्वागत करते. तर आज 1 ऑगस्ट वार शनिवार. आजचा दिनविशेष क्रमांक 1. सुप्रसिद्ध लेखक, कथा कादंबरीकार, प्रतिभा संपन्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा आजच्या दिवशी इसवी सन 1920 साली सांगली जिल्ह्यात वाटेगाव येथे जन्म झाला. पृथ्वी हे शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलितांच्या तळहातावर तरली आहे असे ते म्हणत. प्रसिद्ध कवी व संस्कृतीचे प्राध्यापक महादेव मोरेश्वर कुंटे तसंच कथा कादंबरी ज्योती आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री मीना कुमार यांचाही आज जन्मदिन. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी ते मिळवणारच असे सर्व गर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा आज स्मृतिदिन. ते देशभक्त, लेखक, पत्रकार आणि व संस्थापकाकडून देश कार्यरत होते. मंडळी, अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त व लोकमान्य टिळक यांच्या स्मृती दिनानिमित्त माहिती सांगण्यासाठी आपल्या शाळेतील छोटी मुले आपल्या समोर भाषण सादर करण्यासाठी येत आहेत. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अंजली. आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती. अण्णाभाऊ साठे हे एक महान लेखक आणि समाज सुधारक होते. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला. त्यांनी गरीब आणि शोषित लोकांसाठी काम केले. त्यांनी कथा आणि कादंबऱ्यांमधून समाजाचे वास्तव्य दिसले. त्यांनी कष्टाळू अजून प्रेरणादायी व्यक्ती होते. त्यांच्या विचारापासून आपण प्रेरणा घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. यापुढील विद्यार्थी अंजली गुरव. सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव अंजली गुरव. इयत्ता 7वी वर्गात शिकते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार अशी शिवगर्जना करणारे लोकमान्य टिळक आणि आज त्यांची पुण्यतिथी आहे. त्यांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक होते. पण त्यांना घरात बाळ म्हणत होते म्हणून पुढे चालून लोक बाळ गंगाधर टिळक या नावाने ओळखू लागले. इंग्रजाच्या अन्यायाविरोधात भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी उडी घेतली. होम चळवळीची सुरुवात टिळकांनीच केली. त्यांनी केसरी आणि मराठा ही वर्तमानपत्रे चालू केली. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. पुढील विद्यार्थिनी अस्मिता पोद्दार. आदरणीय मुख्याध्यापक सर, मान्य शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज मी तुम्हाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वटेगाव येथे झाला. ते एक महान साहित्यिक, कथाकार, कादंबरीकार आणि समाज सुधारक होते. गरीब, कष्टकरी आणि वंचित समाजाचे जीवन त्यांनी आपल्या लेखनातून प्रभावीपणे मांडले.
त्यांनी अनेक कथा, कादंबरी, लोकनाट्ये लिहिली. फकीरा ही त्यांची प्रसिद्ध कादंबरी असून तिला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाजात समता, बंधुता आणि न्याय यांचा संदेश दिला. त्यांचे कार्य आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. चला तर त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन शिक्षण, कष्ट आणि प्रामाणिकपणाच्या मार्गाने पुढे जाऊया. धन्यवाद. यापुढील विद्यार्थी आहे मनहा बिराजदार. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करून इंग्रजांना हादरून सोडणारे भारतीय असंतोषाचे जनक म्हणजेच लोकमान्य टिळक. आज आपण येथे एका राष्ट्रभक्ताचे स्मृतिदिन सादर करीत आहोत. त्यांचे नाव लोकमान्य टिळक. त्यांना लाडाने बाळ असे म्हणायचे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. विद्यार्थिनी विद्या धोटे. सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव विद्या विश्वनाथ, इयत्ता 5वी अ. आज मी तुम्हा सर्वांना लोकमान्य टिळकाविषयी 4 शब्द सांगणार आहे. लोकमान्य टिळक हे महान स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांचे जन्म 23 जुलै 1856 रोजी महाराष्ट्रात झाला. स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, मी ते मिळवणारच, असे त्यांनी नारा दिला. त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांचे निधन झाले. जय हिंद, जय भारत. शब्दांमधून वाहत असते एक नवी प्रेरणा. शब्दातूनच व्यक्त होतात विचार आणि भावना. प्रस्ताविकाचे शब्द म्हणूनच विचारांना जोड देतात. सोहळ्याचा हेतू सांगून आतुरतेची ओढ देतात. नवी क्षितिजे उघडणाऱ्या विचारांचे स्वागत करू. प्रज्ञा तेवत ठेवण्यासाठी विवेकाला सोबत करू. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री ए जी मेत्रे सर यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन. विद्यार्थी मित्रांनो, आज 1 ऑगस्ट आपल्या प्रशालेमध्ये लोकमान्य टिळक जयंती पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित मंचावर प्रशालेचे आदरणीय मुख्याध्यापक, प्रशालेचे पर्यवेक्षक, सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा जो दिवस आहे खरोखरच भारतीय इतिहासातला महत्त्वाचा दिवस आहे. ज्या लोकांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मोठं योगदान केले त्यातले तर ज्यांचे आज स्मृतिदिन आहे असे भारतीय असंतोषाचे जनक, ज्यांना लोकमान्य पदवी बहाल केलं असे बाळ गंगाधर टिळक यांचा आज स्मृतिदिन. बाळ गंगाधर टिळक महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी यांचा जन्म झाला 23 जुलै 1856 रोजी. तेव्हा त्यांची परिस्थिती चांगली होती. नोकरी करून व्यवस्थितपणे आपले जीवन जगले असते, पण त्यांनी ते केले नाही. या महान व्यक्तीने आपल्या देशासाठी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच अशी घोषणा करून ब्रिटिशांच्या विरोधात आंदोलन उभं करायला सुरुवात केली. म्हणजे या व्यक्तीने आपल्याला असे ब्रिटिशांविरुद्ध भारतीय जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात जागृत करण्याचं काम लोकमान्य टिळकांनी केलेलं आहे. लोकमान्य टिळकांनी करत असताना मोठमोठे संघर्ष देखील त्यांना करावा लागलेला आहे. आपण रोज 15 दिवसातून, महिन्यातून कुणाचं तर स्मृतिदिन करतो, जयंती करतो. त्यांचं कार्याचे या ठिकाणी आपल्या समोर कुठले तरी शिक्षक बोलतात किंवा त्यांच्या कार्याविषयी माहिती सांगतात.
तर काही गोष्ट आपण त्यांच्यावर एक 2 मिनिट 5 मिनिट विचार करून जर पाहिलं तर खरोखरच त्या काळची परिस्थिती आणि आज आपण जे करतोय जे वागतोय याचं जर आपण आत्मपरीक्षण केलं तर निश्चितच आपल्या लक्षात येईल खरोखरच त्या परिस्थितीपेक्षा आपण फार सुखी आहोत. लोकमान्य टिळकांनी 2 वृत्तपत्र काढले होते, एक केसरी आणि एक मराठा. या 2 वृत्तपत्रातून लोकांना समाजांना जागृत करण्याचं काम लोकमान्य टिळकांनी केलं होतं. याला सोडून उत्सव देखील सुरू केले होते. कुठले उत्सव माहितीये का? हा, गणेश उत्सव. बघा, यात एकच उद्देश होता, समाज मेळावा, समाज प्रबोधन. ब्रिटिशाच्या विरोधात आपल्याला कशा पद्धतीनं काम करता येईल याबद्दल समाजात एकत्र बोलवून असे वेगवेगळे उत्सव म्हणा, वृत्तपत्र म्हणा, अशा माध्यमातून लोकांना समजवण्याचं काम लोकमान्य टिळकांनी त्यावेळेस केलेलं आहे. एवढंच नाही, 1905 पासून ते 1920 पर्यंत या काळामध्ये जहाल मतवादीचं नेतृत्व लोकमान्य टिळकांनी केलेलं आहे. 1905 पासून 1920 पर्यंत जहाल मतवादीचं नेतृत्व कोणी केलं तर लोकमान्य टिळकांनी केलंय. त्यांना याच काळामध्ये 1907 मध्ये काँग्रेस सुरत या ठिकाणी अधिवेशनामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात बोलत असताना मवाळ आणि जहाल मतवादामध्ये वैचारिक संघर्ष निर्माण झाले आणि ब्रिटिशांनी या लोकमान्य टिळकांना 6 वर्षाचं तुरुंगवास शिक्षा दिली. आणि ज्यावेळेस लोकमान्य टिळकांना तुरुंगात नेलं त्या ठिकाणी जाऊन ते शांत बसले नाहीत. मंडाले येथील तुरुंगामध्ये त्या ठिकाणी नेऊन ठेवल्यानंतर गीता रस हे पुस्तक त्यांनी लिहिलं आहे. गुरुसर आपल्या वाचनामध्ये आहे त्याच्यामध्ये गीता रस. आपण गीता रस हे पुस्तक घ्या आणि वाचा. अतिशय सुंदर महाभारतातलं तुम्हाला सगळं माहिती त्या ठिकाणी मिळणार. एवढं मोठं पुस्तक त्यांनी तुरुंगात असताना लिहिलं. त्याच्याबरोबर अनेक पुस्तकं त्यांनी त्या तुरुंगात असताना लिहिलं, ज्यामध्ये ओरायन, वेदांचा काळ हे ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. याला सोडून या लोकांनी चतुर्सूत्री हात कामात घेतलं होतं. चतुर्सूत्री ज्यामध्ये लाल बाल पाल असे 3 नाव माहितीये का? लाला लजपत राय आणि बाल गंगाधर टिळक आणि पाल बिपिनचंद्र पाल. या तिघांनी मिळून या आपल्या भारतीय लोकांमध्ये चतुर्सूत्री हात कामात घेतलं, ज्यामध्ये एक आहे स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण. हे काम त्यांनी आपल्या हाती घेतलं. पण अशा या महान भारतीय असंतोषाचे जनक, ज्याला आपण लोकमान्य ही उपाधी बहाल केली, अशा महान व्यक्तीचं 1 ऑगस्ट 1920 रोजी मुंबई या ठिकाणी त्यांचं मृत्यू झालं. हाच तो दिवस आहे ज्या दिवशी लोकमान्य टिळकांचं मृत्यू झालं. त्याच दिवशी परत एक महाराष्ट्रामध्ये अशाच पद्धतीचा एक मूल जन्माला आलं. त्या मुलाला आपण ओळखतोय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. म्हणजे यांचा जन्मदिवस आज आपण या ठिकाणी साजरा करतोय. या व्यक्तीनं, या महामानवानं आपल्याला ज्या तमाशाचे रूपांतर लोकनाट्यात करून, तमाशे माहितीये, तमाशाचे रूपांतर लोकनाट्यात करून समाजाचं प्रबोधन करण्याचं काम कोणी केलं तर या अण्णाभाऊ साठेंनी केलं. आणि यामध्ये महत्वाचं एक महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक जो मानाचा तुरा असतो तो अण्णाभाऊ साठेंना बसवलेला आहे. महाराष्ट्रातील संस्कृतीचा जो मान असतो तो अण्णाभाऊ साठेने मिळवलेला आहे. तर यामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा जो जन्म आहे 1 ऑगस्ट 1920 मध्ये सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या ठिकाणी एक मातंग समाजामध्ये त्यांचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर
त्यांना आपल्या परिस्थितीमुळे मुंबईला उदरनिर्वाह करण्यासाठी ते आले. उदरनिर्वाह करण्यासाठी मुंबईला आल्यानंतर त्यांना मुंबईमधील एका गिरणी कामगारमध्ये काम मिळालं. गिरणी कामगार म्हणून काम करत राहिले. मग त्याचबरोबर यांनी समाजातील चळवळी, अन्यायाविरुद्ध लढा हे देत राहिले. अण्णाभाऊ साठेंच्या जीवनातील महत्वाचे 2 प्रेरणास्थान आहेत. माणसाला आपल्याला माहित आहे की आपल्या समोर कोणाचं तरी प्रेरणा असलं पाहिजे, ज्याच्या आदरामुळे आपलं व्यक्तिमत्व आपण उंचावत असतो. आपल्या समोर कुठल्याही चांगल्या कर्तृत्ववान अशा माणसाचं एक प्रेरणा आपल्या समोर ठेवून आपण जगत राहिलं पाहिजे. तसंच अण्णाभाऊ साठे यांच्या समोरील 2 प्रेरणास्थान जे होते ते म्हणजे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याच पद्धतीनं कार्ल मार्क्स. या 2 व्यक्तींचं असे अनेक ग्रंथ त्यांनी वाचून काढले. त्या वाचून मिळालेल्या ज्ञानाचा विचार त्यांनी समाजाला वाटण्याचं काम अण्णाभाऊ साठेने केलेलं आहे. त्यांनी एक वाक्य दलितांच्या समाजामध्ये किंवा गोरगरिबांच्या मनामध्ये एक वाक्य सदा त्या ठिकाणी लक्षात राहतो, जग बदलकर घालणी गाव, सांगून गेले माझा भीमराव. असे सतत या ठिकाणी हे विधान दलितांच्या स्मृतीस्थानी या ठिकाणी दिलेलं आहे. असे हे मोठे साहित्यिक, ज्याचं एक मोठं कादंबरी ज्याचं नाव आहे फकीरा. या फकीरा किताबला राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पारितोषिक यांना मिळालंय. असे अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली, ज्यामध्ये चित्रा, वैजंता, माकडीचा माळ, वाळण्याच्या खोऱ्यात किंवा स्मशानातील सोनं अशा वेगवेगळ्या पुस्तकाचं लेखन करून समाजाला प्रबोधन करून या ठिकाणी आपल्या जीवनाचं सार्थक या अण्णाभाऊ साठेंनी केलंय. आणि आज आपण पाहतोय 100हून अधिक चित्रपटाची कथा त्यांनी लिहिली. 100 पेक्षाही अधिक चित्रपट कथा या अण्णाभाऊ साठेंनी लिहिलंय. या लेखन करणाऱ्या, कादंबरीचं लेखन करणाऱ्या यामध्ये महत्वाचं म्हणजे अन्याय आणि शोषण या वरती त्यांनी आपले सर्व कादंबऱ्या लिहून लोकांना जागृत करण्याचं काम अण्णाभाऊ साठेने केलेलं आहे. तर त्यामध्ये एक असं एक आता मुलीने म्हटलं की ही सृष्टी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून तो गोरगरिबाच्या कष्टाच्या तळहातावर तरलेले आहे, असे कोणी सांगितलं. आता हे वाक्य खरोखरच त्या आपल्या जीवनातील गोरगरिबाचं कष्टच हे आपल्याला या ठिकाणी तळणार आहे. आपण काही दुसऱ्या भाकीत केलं तर ते आपल्याला पटणार पण नाही. अशा पद्धतीचे विचार त्यावेळेस अण्णाभाऊंनी केलेला आहे. म्हणजे थोडक्यात महाराष्ट्रभर शाहिरी करून आपलं कार्यक्रम करत राहिले. यामध्ये मुंबईची मैना गाणं ऐकलं असेल. हे गीत त्यांनी गायलेलं गीत जे लोकप्रिय आहे, मुंबईची मैना. अशा पद्धतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, ज्या समाजाला जागृत करणारे अण्णाभाऊ, गोरगरिबांचे, दलितांचे स्मृतीस्थान असणारे अण्णाभाऊ साठे, ज्यांना आपण तुकाराम भाऊ साठे अशा मूळ नावाने ओळखतो, अशा या महान व्यक्तीचं आज आपण या ठिकाणी जन्मदिवस साजरा करतोय. अशा महान व्यक्तीचं मृत्यू 18 जुलै 1969 रोजी मुंबई या ठिकाणी अशा अंत करुणाचं मृत्यू या ठिकाणी झाला. असे 2 महान व्यक्तींचं आज थोडक्यात आपण त्यांच्या जीवनाविषयी, त्यांच्या कार्याविषयी, त्यांनी केलेलं कार्य समाजाला एक प्रेरणादायी आहे. आपण त्यातून प्रबोधन घेऊन आपण देखील आपल्या हातनं काय होत असेल तर आपण निश्चितच त्या पद्धतीने वाटचाल करूया. आपण त्यांचं कार्य हे आपल्या मनी ध्यानी सतत या ठिकाणी स्मरत ठेवावं. आणि आज या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिला त्याबद्दल मी सांस्कृतिक खात्याचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थोडक्यात माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. जर
मनगटात असेल सामर्थ्य, सरांनी आपल्या भाषणातून विचारांचे सामर्थ्य काय आहे याचे उदाहरण आम्हाला दाखवून दिले. या मार्गदर्शक शब्दांसाठी एकदा जोरात टाळ्या व्हायलाच हवेत. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मुख्याध्यापक, परिषदेचे पर्यवेक्षक, माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी, तसे विद्यार्थी मित्रांनो, मेत्रे सरांनंतर बोलणं म्हणजे ते काय सूर्याला बॅटरी मारल्यासारखं आहे. सरांनी अतिशय सुंदर भाषण केले. जेव्हा हे केसरी आणि मराठा हे दोन वृत्तपत्र बाळ गंगाधर टिळकांनी लिहिले, परंतु केसरी हे मराठीमध्ये होतं आणि जो मराठा जो वृत्तपत्र होतं ते इंग्रजीमध्ये होतं, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर जेव्हा ते सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का हे अग्रलेख लिहिले त्यांनी. त्या काळामध्ये इंग्रजांचा जो अत्याचार होता ते बघून त्यांना न सहन झाल्यामुळं सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, म्हणजे प्लेगची साथ निर्माण झाली होती. मग ते प्लेगचं व्यवस्थापन करण्यामध्ये त्यावेळेचा जो कलेक्टर होता तो अयशस्वी झाला. त्यामुळं त्यांना हे अग्रलेख लिहिल्यामुळं मंडाले, आता सध्या बांगलादेशामध्ये ढाकामध्ये आहे ते शहर, मंडाले या ठिकाणी त्यांना तुरुंगात घातलं गेलं. मग त्यावेळी त्यांनी आपली जी ज्ञानेश्वरी आहे किंवा आपला जो भगवद्गीता आहे त्याच्यावरती टीकात्मक टिप्पणी केलेलं म्हणजे गीता रहस्य. हे एक अतिशय सुंदर पुस्तक त्यांनी लिहून काढलेले आहे. त्याचबरोबर गांधी युगाच्या अगोदरचा जो काळ आहे, म्हणजे जवळजवळ 1920 पर्यंतचा, नंतर गांधी युग आहे. पूर्वी हे गांधीजी आपले साऊथ आफ्रिकेमध्ये होते, नंतर 1915 आले तरी भारतामध्ये. त्याच्या अगोदरचा जो काळ आहे तो टिळक युग म्हटला जातो. जवळजवळ 20 वर्षाचा जो काळ आहे त्याला टिळक युग म्हणतात. आणि हे जहाल मतवाले होते, विचार प्रखर होते त्यांचे, आणि अतिशय समृद्ध घरामध्ये जन्म झालेला व्यक्ती. त्यांचे वडील शिक्षक होते, ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेलं, आणि जवळजवळ त्यांचं शिक्षण म्हणजे गणितामध्ये प्रगल्भ विद्वान असलेला व्यक्ती. त्यावेळी BA असलं तरी सुद्धा आता जो सायन्स आहे त्या काळामध्ये आमच्याकडे BA MA हे सगळ्या एका ह्याच्यामध्ये धर्तीतलं तो शिक्षण व्यवस्था होतं. मग त्यांनी गणितामध्ये MA केलेले होते त्या काळात. आणि सर सांगितले की सुखी जीवन जगले असते, परंतु अतिशय म्हणजे स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग घेऊन भारताला स्वातंत्र्य कसं मिळेल या बाबतीत त्यांनी खूप कष्ट घेतले. त्याचबरोबर त्यांचं जो वाक्य आहे, स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार, म्हणजे आजपर्यंत सुद्धा अजून अजरामर ते वाक्य आहे. त्याचबरोबर हे जे वाटेवर म्हटले मगाशी साठे, अण्णाभाऊ साठे हे प्रसिद्ध आहेत. त्यांनी जवळजवळ 35 कादंबऱ्या लिहिलेत. त्यामध्ये वाळण्याचं वाघ असेल, स्मशानातलं सोनं असेल, किंवा राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला जो फकीर आहे, मातांग समाजानं इंग्रजांविरुद्ध कसा लढा दिला, ते फकीर कादंबरीवर खूप सुंदर आहे. ते पुस्तक वाचा. एकदा सुरुवात केलं तर शेवटपर्यंत तुम्हाला असं वाटतंय की अजून पुस्तक संपूच नाही, एवढं अप्रतिम कादंबरी आहे. त्या कादंबरीमध्ये थोडंसं आपलं वळसंगचं आहे बघा, जत्रा, बळबटलाचं जत्रा आहे बघा, माहित आहे का? आणि ते जत्रेचा जो सीन आहे त्यात वाटेगावमध्ये जो घडलेला आहे ते त्यांनी संपूर्ण चित्रण त्यांनी केलेलं आहे. आणि अप्रतिम पुस्तक त्यांचं आहे. आणि रशियामध्ये सुद्धा त्यांनी जाऊन आले, त्या ठिकाणी सुद्धा त्यांचे नाटक वगैरे ते गाजलेत. आणि शेवटी अशिक्षित असलेले व्यक्ती समाजाला एक मार्गदर्शक म्हणून आपला जो संयुक्त महाराष्ट्राचा जो चळवळ आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी खूप मोठं कार्य केलंय. अशा या दोन व्यक्तीचे एक स्मृती दिन आणि एक जयंती, या दोघांचं आपण स्मरण करूया. मला बोलण्यास संधी दिला, धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष BB पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी आपले मत मांडावे. आपल्या परिषदेतील इयत्ता 6वी मधील मना बिराजदार या विद्यार्थिनीनं चित्रकला या विषयामध्ये आजच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून लोकमान्य टिळक यांचं स्मृती दिन याचं औचित्य साधून लोकमान्य टिळकांचं प्रतिमा म्हणजे त्यांचं चित्र या ठिकाणी सुंदररित्या तिने रेखाटलेलं आहे. तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून तिचं अभिनंदन करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज 2 महान नेत्यांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता. पहिल्या 2 महान नेत्यांना मी वंदन करतो. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत व्याख्याते म्हणून मेत्रे सरांनी
टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी माहिती सुंदररित्या सांगितलेली आहे. मुलांनी देखील आपल्या भाषणात चांगले विचार व्यक्त केलेले आहेत पाहायला मिळालं. आणि आत्ताच गुरु सरांनी देखील टिळकांविषयी चांगली माहिती दिली आहे. मी थोडक्यात एवढं सांगणार आहे की आपण ही जयंती किंवा पुण्यतिथी जे साजरा करतो, या साजरा करण्यामागचा उद्देश काय असतं किंवा आपण त्यातून काय बोध घ्यायचं, काय प्रेरणा घ्यायचं, किंवा त्यांनी देशासाठी समाजासाठी काय संदेश देऊन गेले या लोकांनी, या गोष्टीविषयी थोडक्यात मी सांगणार आहे. तर टिळक आणि टिळकांचे कार्य आत्ता पाहिलेलं आहे. फक्त त्यांचं एक तुमच्यासाठी एक संदेश आहे. टिळकांचा संदेश आहे विद्यार्थ्यांना की आपण काय करावं पुढच्या जीवनामध्ये. तर आपण शिकण्याची जिद्द ठेवावी. पहिलं संदेश आहे टिळकांचा, तुम्ही तुमच्या मनामध्ये शिकण्याचं जिद्द ठेवा आणि ज्ञानाला महत्त्व द्या. शिक्षण हेच खरं बळ आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी स्वतःच्या कृतीतून दाखवून दिलेलं आहे ते. आणि त्यामुळं विद्यार्थ्यांनी काय घ्यायचं आहे, सातत्यानं शिक्षण घेणं आणि त्यामध्ये जिज्ञासा ठेवावी. हे पहिलं आहे, शिकण्याची जिद्द ठेवा. हे आपण टिळकाकडनं घ्यायचं आहे. हे तुम्हाला दिलेलं संदेश आहे टिळकांनी आणि त्यांच्यामार्फत मी सांगत आहे. त्यानंतर न्यायासाठी लढा असं सांगितले टिळकांनी आणि स्वतः पण लढलेले आहेत त्यांनी. माहीत आहे, आता ऐकल्यात आपण माहितीमधून. न्यायासाठी लढा आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची जिद्द आपल्यामध्ये धैर्य निर्माण व्हायला पाहिजे, हे टिळकांनी सांगितलेले आहे. त्याचबरोबर आपण प्रामाणिकपणे आणि निर्भयपणे आपले विचार मांडलं पाहिजे. हे देखील संदेश टिळकांनी आपल्याला दिलेले आहेत. न्यायासाठी लढा. तिसरा एक संदेश तुमच्यासाठी दिलेले टिळकांनी, पुढचा आहे टिळकांनी दिलेला एक संदेश आहे, देशभक्ती जोपासा. काय म्हणले, देशभक्ती जोपासा. त्यासाठी आपण टिळकांचं जे जीवन आहे ते जीवन त्यांनी स्वतः देशासाठी सोपवलं होतं. टिळक युग म्हणून त्यांच्या नावानं ओळखलं जातं. आता सांगितले देशामध्ये, जगामध्ये आणि देशांमध्ये आपल्या स्वातंत्र्यासाठी 3 युग होऊन गेलेले आहेत. 4 युग म्हणतोय मी माझ्या पटीनं. एक प्रबोधन काळ होता, प्रबोधन युग म्हणून ओळखणारा. त्यानंतर एक टिळक युग म्हणून ओळखणारा आणि त्यानंतर गांधी युग आणि त्यानंतर मी म्हणतो क्रांतिकारी युग पण म्हणतो. असे युग होऊन गेलेत. तसं टिळकांनी आपल्या युगाचा एक लोकांना देशसेवा करा असं संदेश दिलेला आहे आणि त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी सुद्धा देशसेवेसाठी कृती करा असा संदेश दिलेला आहे. पुढचा एक संदेश त्यांनी दिलेला आहे, शिका आणि संघटन करा. शिका आणि संघटन करा. तर टिळकांनी एक सामूहिक कार्यक्रम त्यांनी संघटन करण्यासाठी शिवजयंती आणि गणेश उत्सव साजरा केले आणि त्या पद्धतीने तुम्ही आपलं सहकार्य आणि सामंजस्य हे टीम वर्क मधून दाखवा असा एक संदेश लोकमान्य टिळकांनी दिलेला होता. आणि शेवटचा संदेश आहे टिळकांचा, सांस्कृतिक अभिमान ठेवा. याने गणेश उत्सव असेल, शिवजयंती असेल, हे सण त्यांनी साजरा केला आणि त्यातून एकात्मता वाढवा आणि ती जोपासा. असे 5 संदेश टिळकांनी आपल्याला दिलेले आहेत आणि हेच आज या कार्यक्रमानिमित्त त्यांचा आपण जे कार्यक्रम केला आणि ह्या गोष्टी आपण जर करता रुजवत गेलं, वाढवत गेलं तर ते आपण ते कार्यक्रम साजरा केलेला एक सार्थक होईल. त्यानंतर दुसरे एक महान नेते, एक या आजच्या दिवशी टिळकांचा अस्त झाला म्हणजे उदय होणार असतो, तसं एक दुसरा एक महान व्यक्तीचा उदय झालेला अण्णाभाऊ साठे यांचं देखील कार्य आपल्याला माहित आहे, आता सांगितलेलं आहे भाषणामधून. तर मी सांगण्याचा थोडासा प्रयत्न करतो, त्यांच्यातून आपल्याला काय घ्यायचं आहे. तर त्यांनी आपल्याला संदेश दिलेला आहे. काय दिलेला आहे संदेश, तर अण्णाभाऊ साठे एक लोककवी होते, साहित्यिक होते, समाजसुधारक होते, क्रांतिकारक होते. पण त्यांनी कोणकोणत्या कार्य केलेले आहेत
थोडक्यात सांगतो आणि त्यातून काय बोध घ्यायचा. साहित्य क्षेत्रामध्ये अण्णाभाऊ साठेंनी फार मोठं योगदान दिलेलं आहे. त्यांनी जवळजवळ 30 पेक्षा जास्त कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, शेकडो कथा लिहिलेल्या आहेत, पोवाडे आहेत, गीते आहेत, लोकगीते आहेत. हे असं साहित्य क्षेत्रात त्यांनी केलेलं काम आहे. आणि जास्तीत जास्त त्यांनी कोणत्या क्षेत्रात म्हणजे कोणत्या लोकांविषयी कार्य केलेलं आहे तर दलित आणि शोषित लोकांविषयी, शेतकऱ्याविषयी, कष्टकरी लोकांविषयी त्यांनी साहित्य क्षेत्रात काम केलेलं आहे. आणि त्या साहित्य क्षेत्रातील आणि दलित वर्गासाठी किंवा एखाद्या समाजाचा विदारक जे वास्तव आहे त्याचं दर्शन घडवणारी एक साहित्य फकीरा नावाचं हे समाज कार्यासाठी त्यांनी केलेलं एक उदाहरण आहे. असे बरेच आहेत पण त्यापैकी एक फकीराचं उदाहरण आहे. त्यानंतर समाज सुधारण्यासाठी काय कार्य केले साहित्य क्षेत्रात केले तर समाज सुधारण्यासाठी अण्णाभाऊंनी दलितांना जागृत करण्याचं आणि संघटन करण्याचं काम केलेलं आहे. आणि ते लोकशाहीर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर भटकती केलेले आहेत. विविध भागात त्यांनी स्वतः जाऊन लोकनाट्य, लोकगीते हे सादर केलेले आहेत आणि लोकांना जागृत करण्याचं काम केलेलं आहे. महाराष्ट्राचा संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये हे फार मोठं काम अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे. एक उदाहरण आपल्याला माहित आहे. देश स्वातंत्र्यासाठी पण आहे आणि त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी सुद्धा हे कार्य केलेले आहे. आणि अण्णाभाऊ साठेंनी समाजासाठी सांगितलं की जातीभेद, अस्पृश्यता आणि अन्यायाविरुद्ध लेखन केलेलं हे काही कार्य आहे. समाज सुधारणा साहित्य क्षेत्रात झालं. आता त्याचबरोबर कामगार आणि शेतकरीसाठी त्यांनी चळवळी देखील केलेल्या आहेत. मुंबईत हे गिरणगाव म्हणून ओळखायचं. मुंबई हे काय म्हणून ओळखायचं? गिरणगाव. कारण तिथं कापडाच्या गिरण्या भरपूर व्हायच्या आणि तिथं कामगार संघटना तयार करायचे आणि त्या कामगार संघटना बरोबर त्यांना न्याय मिळवून द्यायचे आणि त्यांचे नेतृत्व केले. आणि शेतकऱ्यांना सुद्धा त्यांनी साम्यवादी विचारसरणीचा प्रेरणा दिले. साम्यवादी जगामध्ये 2 विभाजन केले होते, एक अमेरिका आणि एक रशिया. अमेरिका हे भांडवलशाही विचाराचा होता आणि रशिया हे साम्यवादी विचाराचा होता. मग त्या साम्यवादी रशियाचा कार्ल मार्क्स जो आहे ते कम्युनिस्ट, समाजवादी कम्युनिस्ट या विचारांना प्रेरित होऊन अण्णाभाऊ साठेंनी आपल्या देशात शेतकऱ्यांना आणि कामगारांना संघटित केलेले कार्य. आणि त्याचबरोबर राजकीय कार्य देखील अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतो. कम्युनिस्ट पक्षाशी ते संलग्न होते आणि समाजवादी विचारसरणीचा प्रचार त्यांनी केलेला होता आणि त्यामुळे दलित चळवळी करण्यास त्यांना बळ मिळालं. हे राजकीय कार्य होतं. एकंदरीत आपल्याला अण्णाभाऊ साठे हे लोकांच्या मनात आजही एक लोकशाहीर म्हणून, क्रांतिकार साहित्य आणि दलितांचा आवाज म्हणून ओळखले जाणारे असे महान नेते. त्यांनाही मी आज त्यांच्या कार्याविषयी माहिती सांगितलं आणि त्याचबरोबर आपले सूत्रसंचालन करणारे मुली आणि भाषण करणारे मुलं यांना सुद्धा मी शुभेच्छा, धन्यवाद देतो. आणि मला संस्कृती खात्यानं अचानक अध्यक्षस्थान दिलं आणि मी ते तुम्हाला जे संदेश दिला ते संदेश आपल्या मनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा, वागण्याचा प्रयत्न करा एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. आताच ज्या 5 मुलींनी भाषण केलेलं होतं त्यांनी समोर यायचे आहे. अनिल पाटील सरांनी प्रत्येकाला 20-20 रुपये बक्षीस दिलेले आहे. आयोजन आहे, नियोजन आहे, कष्ट आहे, प्रयत्न आहे. सोहळ्याच्या या यशासाठी कितीतरी यत्न आहे. आपल्या या परिश्रमाचे मोल आम्ही जाणतो. लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सर्वांचेच आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमाचे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर शिक्षक, मुख्याध्यापक, सुपरवायझर आणि विद्यार्थी मित्रांनो, उपस्थितीमुळे तुम्हा सर्वांना आभार मानतो व आम्हालाही येथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल अनिल पाटील सरांनाही खूप आभार मानतो.